मी जमील शमशुद्दीन बागवान, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्याध्यक्ष, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2026 ही 6वी निवडणूक आहे। 2003 ते 2008 मध्ये मी ह्या प्रभागात नगरसेवक होतो। 2013 ते 2018 मध्ये माझी पत्नी नगरसेविका होती, या प्रभागात निवडून आली। 2023 मध्ये परत मला आदरणीय जयंतराव पाटीलने 1 वर्षासाठी संधी दिली। त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 3.25 कोटी रुपयाचे कामे केलो। शाही दरबार हॉलमध्ये ड्रेनेज व रस्त्याचं काम 50 लाख रुपये, लक्ष्मी मार्केट येथे पत्रे बसवण्याचं 20 लाख रुपयाचं काम, डॉक्टर चमनशेख येथे रस्त्याचं काम 15 लाख रुपयाचा, कामगार भवन ते मंगलटाकी ते रस्त्याचं काम 20 लाख रुपयाचा, चंदनवाडी ते भोकडे कॉलनी येथे 35 लाख रुपयाचा रस्त्याचं काम, सौदागर मोल्ला येथे 10 लाख रुपयाचा मद्रासाचं काम, मल्लिकार्जुन देवल ते आत सुधारणा करणे 20 लाख रुपये, मल्लिकार्जुन देवलच्या रस्त्याचं समोरचं काम 50 लाख रुपये, असं टोटल करून मी 3.25 ते 3.5 कोटी रुपयाचे कामे ह्या 11 महिने 12 महिन्यामध्ये पूर्ण केलो। 2013 ते 2018च्या कालावधीमध्ये माझी पत्नी नगरसेवका असताना कमीत कमी 18 ते 20 कोटी रुपयाची कामे या प्रभागात आम्ही केलो। आणि मी ह्या 2.5 वर्ष झालो राष्ट्रवादी काँग्रेसचा मी कार्याध्यक्ष आहे। माझी इच्छा होती की मी या प्रभागात इलेक्शन लढवायची, परंतु आदरणीय अजितदादा पवार मंत्री महोदय, मकरंद पाटील साहेब, संजय काका पाटील यांनी आग्रह केला, जमीलभाई आमचं तुम्ही ऐका आणि तुमच्या पत्नीला आम्ही तिकीट देतो। यांच्या आग्रहाखाली याने माझ्यावर न्यायच केला, अन्याय काही केलेला नाही। लोक चर्चा फार करत आहे की जमीलभाई नाराज आहेत, जमीलवर अन्याय झालेला आहे। माझ्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही आणि मी कुठलाही नाराज नाही। दुसरी गोष्ट, माझे बंधू आदरणीय आमदार इद्रिसभाई नायकवाडी यांनीही मला मोलाचा साथ दिलं, त्यामुळे त्यांचाही मी आभार मानतो। पद्माकर जगडादे असतील, जे काही लोकांनी मला या तिकीटबद्दल सहकार्य केलं त्या मी सगळ्याचा आभार मानतो। दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं ह्या प्रभाग 6 मध्ये आझम काजी, मैनुद्दीन बागवान, डॉक्टर नरगिस सय्यद आणि माझी पत्नी जरीना बागवान ह्याला 4 जणांना उमेदवारी दिलेली आहे। तर मला ह्या प्रभागाच्या जेवढेही मतदार आहेत ती मला यांना विश्वास आहे, मला गॅरंटी आहे की ज्या या प्रभागामध्ये मी 15 वर्ष झालो नगरसेवक असून मी माझी पत्नी मी काम केलेलं आहे। मला खात्री आहे की हे चारही पॅनल निवडून येतील आणि भरघोस मताने निवडून येतील। आणि मी सगळ्याला हात जोडून विनंती करतो मतदाराला की पॅनल टू पॅनल मतदान करावं आणि सगळ्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून आणावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।